नाही तुला. आणि हा कोण पाहिजे खबरदार ताई, वेडेवाकडे शब्द बोलशील तर. अगं तो भिकारी नसतो, माझा जीवनदात आहे. तो आपल्याकडे 8 दिवस पाहुणा म्हणून आलाय आणि त्याचा असा पाहुणचार करतेस. म्हणे हा पाहुणा असता हा भिकारी. अरे दादा, माणसाने शोभेल असंच वागावे. अगं ताई, एवढी गमेल चांगली नाही. अरे बंदिरा, माझ्या ताईचे वाईट वाटून घेऊ नकोस. लहानपणी आई गेल्यामुळे मी लाडाने वाढलाय. तिला कसं बोलावं हे सुद्धा माहित नाही. तिला एक वेळा माफ कर. ठीक आहे युवराज, यात काहीतरी माझी चूक झाली असावी, पण तिला एक इशारा करावा असा वाटतो. अगं कुणाची तुलना कुणाशी करताना दुसऱ्याचा मनाचा विचार करावा माणसाने. भिकारी तो भिकारी आणि बडाया मारतो राजाच्या. बस कर तुझी बडबड. राजकुमार, तुला जर माझी गरज असेल तर माझ्या जंगलात येऊन भेट. परवा मी चाललो. थांब बंजिरा, बंजिरा, थांब बंजिरा, बंजिरा, थांब. अगं काय केले? माझ्या बंदिराला थांबव. बंजिरा, बंजिरा. थांबवा माझ्या दादाला. कोणाला? दादाला, दादाला. तो वेड्यासारखा त्या भिकाऱ्याच्या पाठोपाठ जंगलाकडे जात आहे. अगं तू वेडे आहेस. अगं तुझ्या दादाला थांबवण्यापेक्षा तू माझ्या बरोबर चल ना. माझी पट्टराणी म्हणून हे राज्य आम्ही दोघांनी सुद्धा समाधानाने चालू. मीच नादार माणसा, हे शब्द उच्चारताना तुझी जीभ कशी झडली नाही. अरे रे, शेवटी तुम्ही तुमचा मूलपणा दाखवलाच. असं होय. पाहतो तू कशी नाही तयार होती. अरे मुलाने माझं म्हणणं होतं. नाही तर जबरदस्ती करू भिकारी म्हणतेस काय? अगं कोण भिकारी आणि कोण लाचारी हे योग्य वेळ येईल तेच ठरवेल. बंजिरा, थांब बंजिरा, 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 थांब बंजिरा. दादा, दादा थांब, वाचव. ही तर हात माझ्या ताईची आहे. ताईला काय झालं असावं? मागे जावं तर पुढे बंजिरा जातो, पुढे जावं तर माग ताई हाका मारते. अरे परमेश्वरा, काय करावे हेच काही कळत नाही. अगं या खडकाळ अरण्यामध्ये आज तुला कोण वाचवणार आहे? नाहीतर काय? तुझ्या बहिणीचा जीव तुला प्यारी असेल तर फेक तिच्यावर. ही तलवार माझ्या पोटामध्ये खुपसून माझ्या काळजाचा घाव घेतलास तरी पाहिलंस या क्रूर सिंहाचा क्रूरपणा. माझ्या रस्त्यातून बाजूला हो. नाहीतर काय? तुझ्या शौर्यामध्ये एवढी हिंमत आहे मग काय पाहतोस? हेच ना देवाचे नाव.
काय म्हणतो काय बाळासाहेबांचं आदरांजली गीत गायलं आपण. आता बघ, आपल्या अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत माझी महाराज त्यांचं या जगात एकही देऊळ नाही पण त्यांच्यामुळे आज देव देवळात आहेत असा माझा थोर राजा छत्रपती शिवराय त्यांच्यावर एक मोडा बोलूया का? तू म्हणशील ना ते आयडिया होय ना? ठीक आहे, चालू करू मग. हा ठीक आहे. गरजे माझ्या सह्याद्रीच्या वाघाचा दरारा, गरजे माझ्या सह्याद्रीच्या वाघाचा दरारा, शांत झाला मुखर
निघाली वाटतं. आता बाळ शिवराज ज्यांना म्हणतो या राज्याचा राज्याभिषेक करून द्या. पण बाळ काय करावं? आणि काही लोक काही थांबत नाही आमची ताकद थोडी ठीक नाही. पाठीमागे येत नाही त्या. आज दरबारी आम्ही थोडी शांत घेतो. इकडे सांगा, कोणी आलं असेल तर कोणी खबर नाही आहे सांगा. तिथे त्या पुरी आहेत ना तिथे आपण थांबू थोडं जर राहिलंय जाऊ त्यांना जाऊ दे आहे का नाही त्यांना जाऊ दे त्यांना जाऊ दे त्यांना जाऊ दे आपण थांबू काय काय त्यांना जाऊ दे त्यांना जाऊ दे ना बंद करू समोर बरोबर अरे गेट समोर बघ हा गेट आहे गेट समोर आहे गेट समोर बाजूला पाठी बघताय लोक येते बंद करू काय समोर आहे बरोबर आहे पुरी हात दिवसाला बाजूला पाठी बघताय लोक येते बंद करू काय स्वतःच्या बापाचा खून
गेला ऐकून गेला. राजसेवक युवराजांना कैद करा. राजसेवक बोला. आपल्या सर्व जनतेला महाराज केलेल्या होय महामंत्री. महाराजांचं दुःख आपल्या सर्व गोर गरीब जनतेला राजसेवक आणि महाराजांच्या अपेक्षांची व्यवस्था करा. राजा राम खरं. अरे तुम्ही सेनापती आम्ही आता तुमच्या बाजूने आम्ही ती नोकरी सोडली. म्हणून माझ्या जंगलामध्ये तुम्ही आला. होय होय पण जरा चापूक मारता जरा बघून मारला. आता त्याला लागतंय. जरा संपादून हो काय केलं बाबा काय आवाज बंद ठेवायचा. आवाज एकदम बंद. राम खरं. माझा पण बंद. तुझा पण आवाज बंद माझा ठेव. पण बंद. एकदम चुप. या माझ्या जंगलामध्ये कशासाठी आला? तुम्हालाच भेटायला. मला भेटायला आता आम्ही तुम्हाला हद्दीच्या पार केलेले आहे. मग आमचे म्हटलेले सेनापती गेले कुठे त्यांना शोधूया. त्यांची माफी मागूया. आम्हाला माफ करा. माफ करा. ठीक आहे. याला मी परंतु एक काम करायचे. काय? असंच राजवाड्यात जायचं. कशा ए थांब कशाला ते विचारत जा. हा मला नर्तकीचा तिने काय माझ्या नाच वासूची पेंड आहे उचललीने आणली. म्हणजे तुम्हाला पाहिजे ना दाई. राम खोत जा म्हणताना. आता मी काय करू महाराज. काय म्हणाला होतास? हा? नाही मी काय म्हणतो तसं काय चाललंय तुमच्या जंगलात. तू काय म्हणाला आई होतास? शपथ मी काहीच बोललो होतो. काहीतरी बोललो होतो पण आता विसरलो. पण विसरला? हो, पण झालं ना आता. किती महाराज हे मी काय म्हणत होतो. काय म्हण आता एवढी बगीची आहे. पपई आहे. एक पपनीस आहे. तुमचा पोपट ते फोपलीस खातो नाही वाटत. अजिबात नाही. तुझा पोपट सांगतो काय खातो सांगतो. बघा माझा पोपट पेरू पण खातो, टोमॅटो पण खातो, पोपलीस पण खातो आणि पपई पण खातो. बाळो, हा? एवढा उशीर झाला. तिथं जावं लागेल आणि तिथं बघावं लागेल. त्यांच्या त्या नर्तकीच्या घरी जावं लागेल. प्रिया प्रिया तो माझा प्रिया झाले दिवाणी प्रेम कहाणी झाले दिवाणी प्रेम कहाणी मिठी तुगे मिठी तुगे मिठी तुगे रे प्रिया माझा प्रिया झाले दिवाणी प्रेम कहाणी झाले दिवाणी प्रेम कहाणी मिठी तुगे मिठी तुगे मिठी तुगे प्रिया 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 तुझ्या दाढीवर लक्ष गेलं. अजून कशावर गेला. दाढी खूप आवडते.
आहे तशी मोकळ्यासारखी पण ती मला नाही आवडत. हे रूपाने देखना नसला तरी पण मनाने असेल गोरा. हे रूपाने देखना नसला तरी पण मनाने असेल गोरा. बाबा मला हवा उपकता साडीवाला नवरा. बाबा मला हवा उपकता साडीवाला नवरा. मला हवा उपकता साडीवाला नवरा. बाबा मला हवा उपकता साडीवाला नवरा. रूपाने देखना नसला तरी पण मनाने असेल गोरा. रूपाने देखना नसला तरी मनाने असेल गोरा. साडीवाला नवरा. बाबा मला हवा उपकता साडीवाला नवरा. मला हवा उपकता साडीवाला नवरा. बाबा मला हवा उपकता साडीवाला नवरा. हे सगळे दाढीवाले पण तुम्हीच आहो आणि बोकडाचा तुम्ही. जे दुसरे जरा ते रहस्यवक जीभ अडकली मला या सुंदरीचा चेहरा पाहायचा. तोच तर प्रॉब्लेम आहे. हो आज त्या इकडं पुढे भोसलेवाडीत पांजे आहे आणि त्या पांजेच्या दिवशी असं सुंदर पोरींचा चेहरा बघायचं नसतं. तुला कोणी सांगितलं? तिला गचकरण झालं. ए बाय खांदवते का? तुला गचकरण झालंय? सरकार औषध लावायला लागेल, जवळ जाऊ नका. हे औषध तिला गचकरण झालंय ते बघा खांदवतंय. करवंदीचं हिरवं पान, करवंदीचं हिरवं पान, करवंदीचं हिरवं पान, करवंदीचं हिरवं पान. झालं गचकरण, हिला झालं गचकरण. हिरवा झालं गचकरण, हिला झालं गचकरण. चोलून लावा, दाबून लावा, चपट लोशन. गाजून लावा, तोडून लावा, सापडलो जाना. गाजून लावा, तोडून लावा, सापडलो जाना. नाही नुका लावा मग. काय? मला तुझं काही ऐकायचं नाही आहे. चपट लोशन पण नाही. मला इथं सुंदर चेहरा पाहायचाच आहे. एकदा डोळ्यात लावला चपट लोशन एक नंबर काम होतं, सगळं दिसतो. नाही हे सुंदर हे अशी जवळ. आता माझा नाईलाज झालाय. आता माझा नाईलाज झालाय. आता मला तुझा तुझा सुंदर चेहरा पाहू. मी नाही बा तुझ्या. खुरावरती आहे. तरी त्याला सांगत होतो. बाळू त्याला वरती यायला सांग. ए भाऊवर ये. ए मुन्ना सांग. मी सांग ना माझी साडी. हा लवकर. त्याला कुठं घालो. एक कालो. हा बोलतो आहे. हा म्हणतो कालू. कालू बालू तेच म्हणतोय. कालू माझं नाव आहे. बालू आणि तुला कुठं घालू. एकदा एकदा माझ्यासाठी एकदा जर वर आला मग तुम्हाला सालडी काढा आणि त्याला कुठं घालायचं तिकडे थांबा. ठीक आहे. हा. बाळू हा? ओ बाळू महाराज बाळा महाराज वरती या. बघ भारी. या वरती.
यावर्षी काय सांगितलं होतं मी? हो महाराज आपलं सेनापती त्याचा कट बघा कट तिकडनं असं विमान गेलं आणि इकडे खाली उतरलं परत इकडं वर आलं मला भेटली ना नर्तकी म्हणून मी आलो हे फळ तो असाच पुढे जायचं. हो तर जाऊ दे पण तुम्ही एकदा म्हणा ऐ बालू वर. प्रेमान 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 मला सांग ना एवढी तारा काढली तरी तुला लय गुरबी आहे ना आई बाळू, आई बाळू, प्रेमान त्याला कमरेवर नका मारू त्याला जरा वर मारा मस्त प्रेम मिळवायचं थांबणार रे हे बालू हे बाळू. हा अजून नाही बरं बघ असं हे बालू हे बाळू. हा आधी अजून खाली या. हे बा अच्छा, सोय, सोय. पण जाऊ जाऊ सोय सोय घ्यायचं आहे मला. प्रथम लाच मला तर पाऊस आणि त्यानंतर हत्यापायी ज्या सर्वांना कारणीभूत तो हरामखोर शेतकऱ्याचा कळटाचा. एकदा का माझ्या हाती सापडला असता तर ठेकळा सारखा चिरडून टाकला असता. त्या हरामखोराला त्या जंगलचा काना कोपरा शोधला परंतु काही सापडला नाही. असा तो शांतीपुरात आणि त्या युवराजला खेचत आणतो. मग पाहतो तर शेतकऱ्याचा काटा जातो कोठे. काय करावे काही कळत नाही. महामंत्र्यांकडून काही संदेश मिळत नाही. कोणीच सापडलो. महामंत्री कोणच्या आपलीच वाट पाहत होतो आम्ही. बोला बोला कोणती खबर आणली आहे? सेनापती कुणाच्या कटामध्ये अटक करून ठेवला पण तो हरामखोर आपलं बोलणं कोणीतरी चोरून ऐकत आहे. तुम्ही त्या दिशेला पहा. बंद केला बंद केला काय म्हणालास? चोरून ऐकता काय? कोण बोलला चोरून नाही बा चोरून कोण बोलला सर्व ऐकलंय सगळं ऐकलं. त्यांना ऐकलंय आणि उतरून जाईल बाहेर. आराम थोडा चालत हो नाही तर चालतं वैठून. मला एक सांगा तुम्ही हा महाराज कधी विसरणार आहात? सेनापती आराम खोरांकडून आपल्याला धोका आहे. तुम्ही यांच्यावर नीट लक्ष ठेवा. बोला त्या शेतकऱ्याच्या कार्टासाठी काय युक्ती आहे तुमच्याकडे? शेतकऱ्याचा कार्ट आम्हाला सापडत नाही. काय करावे काय नाही हे काही कळत नाही आपल्याला. जर का त्याला सुद्धा मी अटक केला असता
सारी जनता सारे आपल्यावरती उलथून पडेल. काहीही करता येत नाही. मग त्याला पकडण्यासाठी काय युक्ती आहे? युक्ती एक मात्र युक्ती आहे. त्या ठिकाणी आराम करून स्टेज करायचा सुद्धा मागितलं. ठीक आहे. दोघांची नाचगाणी होणार. मला तरी वाटतं जर का तुम्ही राजकारणाला तुमच्या पुढे घेऊन आलात जाऊ दे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. या कामगिरीमध्ये जर का तुमच्या कडून एखादी तर तुमचा आणि माझा प्राण अटल आहे. त्याची तुम्ही चिंता करू नका. आम्ही योग्य तऱ्हेने कामगिरी पार चला चला ठरला तर मग ठरलं तर बंजीरा, अरे बंजीरा, आटपले का नाही तुझे? अगं हो आलो. ये लवकर. नमस्कार मंजिरा राव. हा भिकारीचा आहे. कपडे फाटका ह तोकडच आहे. त्याचं ह तोकडा आहे. मी काय म्हणतो काय मला एक सांगा फक्त. 2 मिनिटं थांबा. मी काय म्हणतो कपड्यांवर तुम्हाला पोळी पडतात. होय मला पण मी पण बाहेर जात आहे म्हणजे सांभाळून जावा. ह्या भोसलेवाडीत सगळा माल आहे. पाठीमागे बघितला ना. चालू बघ त्या दोघांचं प्रेम एकत्र मिळालेलं आहे. आपण काय करू शकतो? तर घात पण करतील. आपण इंग्रजांना सोडवलं पाहिजे. बंजीला कुठे राहिला? तुला नंतर कळेल. माझ्या बरोबर माझ्या गुहेत चल. मी तुला माझी पट्ट गाणी बनव. नाही साहित्य ना हे कदापि शक्य होणार नाही. सोड माझी वाट. सोड माझी वाट. अगदी खंडा धरण्यामध्ये तुला वाचवायला कोणी येऊ शकत नाही. तुला या ठिकाणून मी खेचत घेऊन जाऊ शकतो. चाल माझ्या बरोबर. शेतकऱ्याच्या कारच्या बराच सापडलास माझ्या चावडीत. आज पाहतो तुझ्या शौर्यामध्ये किती ताकद आहे. मग काय पाहतोय?
पहिला कर्त्यांच्या टप्परात रामखोरा तुझ्यामुळे मला मात्र सेनापती पद कामावं लागलं आणि आमचा पहिला कट उधळला गेला. रामखोरा तुझ्यामुळे हो आता आपल्या कर्माची फळं मागे व्हायचं. चाल मागा हात सुद्धा लावायचं नाही. सोड म्हणतो ना सोड इकडं मागा. हे अतृप्त मात्या पित्यानो, तुमचा हा कम नशिबी पुत्र तुमची अखेरची इच्छा पूर्ण करण्यास असमर्थ ठरला आहे. मला माहित आहे तुम्ही मला केव्हाच माफ करू शकणार नाही, कारण या नरराक्षसाच्या हाती सापडलो. अरे राक्षसा, दे ती तलवार माझ्या हाती आणि भिडाव्या बंदिराच्या मनगटाला मनगट. कोण बंजीरा? अरे कोण का तू बंजीरा? हरामखोरा 12 वर्षापूर्वी एका जंगलामध्ये शेतकऱ्याचा खून झाला. माझे बाबा त्याच वेळी अपरक्षणासाठी त्याच्या पत्नीने स्वतःचा खून करून घेतला. माझी आई आणि ती काहा म्हणून ओरडली. बंजीरा अरे तोच का तू बंजीरा? हरामखोरा बघ आता आपल्या कर्माची फळं. नका मागू बंजीरा, उठ बंजीरा. सोड मला हात. ऐका या कार्ट्याची कर्म कहाणी. याच्या आई बापाला वीज होय आणि आता याला सुद्धा त्यांच्या भेटीसाठी पाठवणार आहे. कोण सेनापती म्हणूनच म्हणतो त्या बंजीराला तुम्ही ताब्यात घ्या आणि राजकन्याला माझ्या स्वाधीन करा. नाही जोर लाव राजकन्यावर महामंत्री माझी शिकार आहे. तिच्यावर मात्र मी हक्क बजावणार आणि नंतर तू हरामखोरा जोपर्यंत जाऊन आराम कर. माझ्या अंगावर बेईमान होणारे हो थांबा तो म्हणता राजकुमारी माझी, तुम्ही बी बोलताय राजकुमारी माझी आणि हे पण म्हणता राजकुमारी माझी. आई कोणाची? रामखोरा माझी आहे. माझे असं मी कधी बोलणार नाही. पोरी लग्न कधीही करणार मला सांगा, त्यांच्या आशिका जर मार लाव तर तुम्हाला कशी ती मिळायची?
जरा त्याच्यावर प्रेम करा. मग तुम्हाला प्रेमात पडेल. ती जरा साबू बाजूला ठेवा. ते मी पाहत. राम खोरा एकाच जागेवर नीट उभा राहा. महामंत्री आराम खोरा, तुला जर राजकारण पाहिजे असेल तर माझ्याशी युद्ध कर. अरे हरामी मग खुशाल घेऊन तर तुझ्या शौर्यामध्ये एवढी हिंमत आहे मग हे तुझ्या देवाचे राजकुमारी वाघ. आता तुम्ही वाघ समजा वाघ. आता सोडा मला पला होईल. मला राजकुमार बंजीरा आता हे तुझ्या आई बापाचं नाव. तुम्ही घाबरू नका. ही कामगिरी आधीच केली होती. शहराम करावा मुक्त पुढे. आता माझ्या हातात आहे गोष्ट मीच केलं. तूच केलं. हो मीच केलं. आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही तुमच्या जंगलात आलो होतो ना ते सर्व नाटक होत ह्याचं. तुझं नाटक. तुझं नाटक. हे सर्व तुम्हाला फसवण्यासाठी नाटक होत. कसं वाटलं. कसं वाटतंय. नाही वाटत आहे. गरम. अरे हराम खोरा, असं हिंमत चालव तुमची. आम्ही असताना तुम्हाला काय वाटलं आम्ही हातात बांगड्या भरलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं आम्ही हातात बांगड्या भरलेल्या आहेत काय. म्हणजे तुला धंदा म्हणायचंय. म्हणजे हा तुम्हाला बोलतोय. ह्या बांगड्याच आहे. हो महाराज मी काय म्हणतो माहितीये जर मी मोठ्या मोठ्या वराडलो तरी आपण हलू नाही याचं चांगलंच काढू. आपण हलू काय तुम्ही असं वाटलं गोल गिरा गोल. आमच्या घरातले युवराज. अरे असं हिंमत चालव
कमी कर आई बाबा नावाने घेतली शपथ आता ना पूर्ण होणार माफ कर नाही त्यांना माफ कर घे घे तुझ्या बाबाचं नाव माफ कर माफ हो म्हणत या वग्नात्याचा शेवट होण्यापूर्वी मी माझ्या ताईचा हात तुझ्या हातामध्ये देत आहे. बालू मी पण आणला होता येड्या. आपल्याला आता यांच्या लग्न लावून द्यायला पहिले हले चढवायला घरी पहिलं तुझ्या बायकोचं गाणं म्हण. तुझ्या बायकोचं नाही काय म्हणता आम्ही हा खाऊन आम्ही काय एक महिना हाच करताय. अरे काम तुझ्या भाषा पौर्णिमेचं पडलं चांदण न विजया तुला मागण. 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 पौर्णिमेचं पडलं चांदण विजया तुला मागण. पौर्णिमेचं पडलं चांदण विजया तुला मागण. पौर्णिमेचं पडलं चांदण विजया तुला मागण. आईचं असं सांगण न सासूशी रोज भांडण. आईचं असं सांगण न सासूशी रोज भांडण. आईचं असं सांगण न सासूवर रोज भांडण. आईचं असं सांगण सासूशी रोज भांडण. बाबांचं असं सांगण न सासऱ्यांना बरोबर पाजण. बाबांचं असं सांगण न बाबांना बरोबर पाजण. बाबांचं असं सांगण न सासऱ्यांना बरोबर पाजण. बाबांचं असं सांगण न सासऱ्यांना बरोबर पाजण. पौर्णिमेचं पडलं चांदण न विजया तुला मागण. 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 तुला पण ऐका भेटा जागेवर येल. बाबा 2 वाजून बरोबर 14 मिनिटांचा मिनिट आहे. हा